संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंब एका क्षणात संपलं। 21 ऑगस्टला झालेल्या या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं। सुरुवातीला सांगितलं गेलं मुलाला महागडा आयफोन हवा होता म्हणून त्याने हे पाऊल उचललं। त्यानंतर समोर आलं कौटुंबिक वादाचं कारण। पण आज या प्रकरणाला तिसरंच वळण आलं आहे, ज्याने या प्रकरणाचं चित्र उलटवून टाकलं। कारण घटना घडली 21 ऑगस्टला, पण 21 ऑगस्टच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 ऑगस्टला नेमकं काय झालं होतं ते अखेर समोर आलं। तेव्हा या प्रकरणाचं खरं सत्य अखेर उलगडलं आहे। कारण की प्रत्येकाला संशय होता एका दुसऱ्याच व्यक्तीवर, पण आता एक असं नाव समोर आलं की ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती। खरं तर 21 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली। त्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले, पण त्या घटनेच्या आधी पडद्याआड नेमकं काय घडलं होतं याचा कोणताही व्हिडिओ नव्हता। मात्र तपास अधिकाऱ्यांनी चक्रे फिरवत अखेर ते सत्य बाहेर आणलं। मागील 3 दिवसात घडलेला घटनाक्रम, त्याच्यावर आलेल्या प्रतिक्रिया अत्यंत विचित्र होत्या। सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या गेल्या। काहींनी आयफोन हे कारण म्हटलं, तर काहींनी कौटुंबिक वाद काढण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी एका व्यक्तीवर थेट आरोप करण्याचा प्रयत्न केला। पण हे कुटुंब जाण्यामागे विषय आयफोनचा नव्हता ना त्यांच्या कौटुंबिक वादाचा। तो विषय होता एका अशा व्यक्तीचा की ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती। खरं तर आजच्या युगात जे आपल्याला कॅमेऱ्यामध्ये ते दिसतं ते आपण त्याला खरं मानतो, पण पडद्यामागे नेमकं काय धुमसत असतं याची कल्पनाच कुणाला नव्हती। पण जेव्हा काही पत्रकार कुणालच्या आत्याची मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी घरातल्या अशा काही धक्कादायक आतल्या गोष्टी सांगितल्या। त्याहून खरं तर पहिला संशय निर्माण झाला होता। पण तेवढ्यात कुणालच्या आईचं सोशल मीडिया अकाउंट समोर आलं। त्यांनी त्या स्वतःच्या ननंदेवर गंभीर आरोप केले होते, त्यामुळे लोकांना वाटलं ही आत्या खोटं बोलते। पण या प्रकरणाचा सगळ्यात मोठा खुलासा आज तेव्हा झाला जेव्हा कुणालचे आजोबा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांनी 15 दिवसापूर्वी घडलेली ती गोष्ट सांगितली की जेव्हा कुणालचे वडील गावी गेले होते। खरं तर ही घटना डोंगरावर अवघ्या 4 सेकंदात घडली, पण तिचा पाया 20 वर्षापूर्वीच रचला गेला होता आणि 15 दिवसापूर्वी त्याचा शेवटचा अध्याय लिहिला गेला होता। सत्य किती लपवण्याचा प्रयत्न केला तरी अखेर ते समोर येतं आणि मग अखेर ते सत्य उघडकीस आलं। मग काय आहे या प्रकरणाचं खरं सत्य? या कुटुंबाच्या अंताला जबाबदार नेमकं कोण? कुणालची आत्या नेमकं काय म्हणाली? आजोबांनी नेमकं 20 वर्षापूर्वीचा इतिहास आणि त्या शेवटच्या 15 दिवसापूर्वीच्या भेटीबद्दल काय सांगितलं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही घटना घडण्याच्या 1 दिवस आधी म्हणजे 20 ऑगस्टच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमधून। संभाजीनगर परिसरातील खवड्या डोंगर तिथे एक धक्कादायक घटना घडली। अवघ्या 4 सेकंदात हे कुटुंब होत्याचं नव्हतं झालं। गेल्या 3 दिवसापासून ही घटना संपूर्ण राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात व्हायरल झालेली आहे। आता जेव्हा एखादी घटना इतकी व्हायरल होते तेव्हा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज याच्यामध्ये सजेस्ट होतात। प्रत्येकाला याची कारणं वेगवेगळी दिसतात, पण जे व्हिडिओमध्ये दिसत नाही, जे पडद्याआड होत असतं ते तपास अधिकारी शोधत असतात आणि अखेर ते शोधण्यात आलं। खरं तर संशय इथूनच वाढला होता की ज्यावेळेस एका कुटुंबाचा अंत झाला, कायदेशीर सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर त्या तिघांचे देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, तेव्हा तिथे जे घडलं त्याने खरं तर पहिला धक्का बसला होता। सामान्यतः जेव्हा एकाच घरातले सगळे लोक जातात तेव्हा एकाच स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात, पण इथे मात्र एक सुन्न करणारी गोष्ट घडली। मृत्यूनंतरही हे कुटुंब एकत्र आलं नाही। वडील मुरलीधर यांचं पार्थिव मुळगावी नेण्यात आलं, तर आई आणि मुलगा यांचं कुटुंब मुकुंदवाडी येथील माहेरच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार त्यांनी त्याच्यावर केले। आता खरं तर ही गोष्ट स्पष्ट करत होती की हे वाद केवळ घराच्या 4 भिंतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या नातेसंबंधामध्ये एक मोठी दरी निर्माण झाल्याची शंका पहिल्या दिवशीच आली होती। आता खरं तर ही घटना कशी घडली, काय झालं, याच्या मागचे आयफोनचं कारण असेल, कौटुंबिक वाद असेल, सगळं त्या ठिकाणी आजपर्यंत तुम्ही पाहिलंय। पण आता याचा तपास जेव्हा करण्यात आला तेव्हा ही घटना घडण्याच्या काही तास आधी नेमकं काय घडलं होतं याची तपासणी प्रामुख्याने करण्यात आली आणि जेव्हा त्या गोष्टी समोर आल्या त्यांनी या प्रकरणाला पूर्णतः नवं वळण दिलं। घटना घडली 21 ऑगस्टला रोजी दुपारी, पण 20 ऑगस्टच्या रोजी काय घडलं ते कुणालाच माहिती नव्हतं। खरं तर आजोबांनी याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता आजोबांनी जी माहिती सांगितली ती खरं तर 20 वर्षापूर्वीची आहे। जर हे प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपल्याला 20 वर्ष मागं जावं लागेल। मुरलीधर चांदगुडे कुणालचे वडील हे खरं तर मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड परिसरातील रहिवासी। सुमारे 20 वर्षापूर्वी त्यांनी संगीता यांच्याशी प्रेम विवाह म्हणजे लव्ह मॅरेज केलं होतं।
इथे मुद्दा लक्षात घ्या, संगीता ही कुणालची आई. त्यांच्या 20 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. मात्र ही जी विवाह होता, या विवाहाला त्यांचे वडील यांचा आणि पूर्ण कुटुंबाचा विरोध होता. आणि याच विरोधामुळे मुरलीधर यांनी गाव सोडलं आणि ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रान्सपोर्ट कंपनीत चालक म्हणून काम करू लागले. आता सुरुवातीच्या काळात अत्यंत हलाखीत दिवस काढले होते. कालांतराने त्यांना 2 मुलं झाली. मोठा मुलगा आजारपणात दगावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. धाकटा मुलगा कुणाल हा त्यांचा एकमेव आधार उरला होता. पण कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार, 10वीत 92% मिळालेले आणि तो नीट परीक्षेची तयारी करत होता. आता इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की कुणाल हुशार होता, 92% मिळाले, त्याला डॉक्टर व्हायचं होतं. पण कुणालच्याही इतिहासामध्ये काही विचित्र बाबी आढळून आल्या. कुणाल कसा अभ्यास करायचा, तो क्लासला जायचा तेव्हा तिथे कसा वागायचा, काय त्याचं वातावरण होतं, वडिलांचे आणि आईचे संबंध कसे होते, हे सगळं आता उघडकीस येणार होतं. घरांमध्ये कौटुंबिक तणाव सतत वाढत होता. मुरलीधर हे कामानिमित्त सतत बाहेर असायचे. वडिलांनी वडिलोपार्जित शेतीतला काही हिस्सा मुरलीधर यांच्या नावावर केला होता आणि बहिणींनाही वाटा दिला होता. मात्र संगीता यांचा असा समज झाला होता की गावाकडचे नातेवाईक आणि ननंद मुरलीधर यांच्यावर प्रभाव टाकत आहे. याच्या जमिनीच्या आणि नात्याच्या वादातून पती पत्नीमध्ये सतत मतभेद होत राहिले. कुणाल हा आईच्या अत्यंत जवळ होता. घरातील वादामुळे आणि आईंच्या अश्रूमुळे त्याच्या कोवळ्या मनावर खूप परिणाम झाला. आता सत्य समोर येत होतं, पण ते अजूनही अर्धवट होतं. कारण की नातेवाईक आज मुलाखतीमध्ये जे सांगतायत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग अशा वेळी कुणालच्या आजोबांनी एक अशी माहिती दिली की ज्याने या प्रकरणाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. कुणालच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या काही आठवड्यापूर्वी मुरलीधर हे मूळ गावी आपल्या आजारी आईला भेटायला गेले होते. आता खरं तर आधी सांगण्यात आलं की कुणालचे वडील गावी कधीच जात नव्हते. पण लक्षात घ्या, ते शेवटचे एकदा गेले होते आणि ते नुसते गेले नाही, तर ते आईला भेटले. आईची परिस्थिती पाहिली, त्यांनी स्वतः घरातली भांडी घासली, जेवण बनवलं, आई वडिलांशी मन मोकळ्या गप्पा मारल्या. लग्नानंतर दुरावलेला मुलगा 15-20 दिवसापूर्वी अचानक आपुलकीने वागल्यामुळे आई वडिलांनाही आश्चर्य वाटलं होतं. पण खरं तर हा या प्रकरणाचा शेवटचा अध्याय होता. कारण की 15-20 दिवसानंतर नियती त्यांच्यासोबत खेळ खेळणार होती. जेव्हा मुरलीधर संभाजीनगरला परतले तेव्हा वादाचा मोठा भडका उडाला. कुणालच्या आत्याने असा आरोप केला की मुरलीधर यांना गावी आई वडिलांशी संवाद साधल्यामुळे त्यांच्या घरात प्रचंड वाद झाला. आई आणि मुलाने म्हणजे कुणालची आई आणि कुणाल यांनी मिळून मुरलीधर यांना बाहेर काढलं. एक ट्रान्सपोर्ट चालक असणारे मुरलीधर अक्षरशः स्वतःच्या ट्रकमध्ये झोपू लागले. बाहेर हॉटेलमध्ये जेवण करायचे. एका शहरात स्वतःचं कुटुंब असताना एका व्यक्तीवर ट्रकमध्ये राहायची वेळ आली होती. या कौटुंबिक विघटनाचा आणि सततच्या संघर्षाचा सर्वाधिक फटका कुणालच्या मानसिक स्थितीवर झाला असावा अशी आता शंका व्यक्त होते. कुणालला वाटत होतं आई वडील एकत्र राहावेत, पण परिस्थिती हाताबाहेर गेली होती. आर्थिक चणचण, आयफोनचा हप्ता आणि काकांनी स्पष्ट केल्यानुसार घरात गरिबी नव्हती. शिक्षणासाठी लाखोंचा खर्च. मग खरा प्रश्न होता घरातला असहाय्य मानसिक ताण. पण तरी प्रश्न अनुत्तरित राहतो की 21 ऑगस्टच्या दुपारी डोंगरावर कड्यावर जाण्यापूर्वी आदल्या रात्री घरात काय घडलं होतं ज्यामुळे कुणालनं हा निर्णय घेतला. आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 ऑगस्टला रात्री मुरलीधर जेव्हा घरी आले तेव्हा घरात पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला असावा. हा वाद इतका टोकाला गेला की घरातील सर्व संवाद संपला. कुणाल रात्रभर अत्यंत अस्वस्थ असावा. मानसिक घुसमट असह्य झाल्याने 21 ऑगस्टच्या सकाळी तो मी आता परत येणार नाही असं सांगून तो थेट खवड्या डोंगराच्या दिशेने निघून गेला असावा. डोंगराच्या कड्यावर कुणाल उभा. पोलीस आणि स्थानिक माजी सरपंच सगळेजण तिथे वेगवेगळ्या पद्धतीने उभे होते, समजू करत होते. पण घटना व्हायची शेवटी तेच झाली. शेवटी हेच स्पष्ट होतं की ही घटना केवळ एका मोबाईल फोनसाठी घडलेली नव्हती, ना केवळ एका क्षणाच्या रागातून. हा 20 वर्षापासून दुस्मत असलेला कौटुंबिक कलह, नातेसंबंधातील ताणतणाव आणि संवादाचा अभाव यात झालेला एक अत्यंत दुर्दैवी उद्रेक असावा. सोशल मीडियावर दिसणाऱ्या वरवरच्या कारणांमागे अशा अनेक न उलगडलेल्या वेदना लपलेल्या होत्या. आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.